मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज 2 महिने पूर्ण झाले आणि या 2 महिन्यामध्ये जी काही तपास यंत्रणा आहे, त्यानंतर सामाजिक दबाव, एकूण राजकीय चर्चा आणि आरोप प्रत्यारोप हे जरी टोकाचे झाले असले तरी या 2 महिन्यामध्ये संतोष देशमुख यांचं अख्खं कुटुंब राज्यातल्या वेगवेगळ्या भागात लोकांसमवेत न्यायासाठी रस्त्यावरती उतरलं आणि केवळ रस्त्यावरचीच लढाई नाही तर वेगवेगळ्या पातळीवरती ही लढाई लढली गेली, ज्यात वैभवी संतोष देशमुख यांची मुलगी हिचासुद्धा मोठा वाटा राहिला. मला वाटतं यापूर्वी कधी वैभवी माध्यमासमोर अथवा समाजासमोर आली असेल असं मला वाटत नाही. वैभवी, यापूर्वी कदाचित तुझा कुठल्या माध्यमाचा अथवा लोकांचा संबंध आला नसेल? नाही, कधीच नाही. पण ज्या प्रकारे आम्ही बघतो की संतोष देशमुख यांची तुझ्या वडिलांची हत्या झाली, त्यानंतर तू समोर आलीस की मौन यावं लागलं, कारण हे सगळा घडलेला प्रकार इतका भयंकर होता. तू जे मांडत गेली आहेस, आम्ही बघतोय की फार वाईट आहे ते परत आठवणं. पण या 2 महिन्यामध्ये काय काय बघायला मिळालं? बघायला मिळालं जे दुःख होतं, जे माझे वडील आज आमच्यात नाही आहेत, त्याचं दुःख खूप वेगळं आहे. पण जे आम्ही आज त्यांच्यासाठी न्याय मागतोय, कारण की त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे, त्यांचे काही चूक नसताना ते आज आमच्यात नाही आहेत, म्हणून आम्ही आज न्याय मागतोय. आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा करा. बाबी, तू अनेक लोकांना या संदर्भात बोलतेस, भेटतेस. या दरम्यान काय होतं की यंत्रणा कशी काम करते? म्हणजे अगदी गावामध्ये जे आंदोलन झालं तर ते अभूतपूर्व होतं की ज्या प्रकारे लोक रस्त्यावरती आले, लोकांनी मागणी केली आणि त्यानंतर गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झाली. तू हे जवळून बघितलंस? ते आधी आम्हाला प्रश्न पडत होता, पोलीस प्रशासन किंवा CID असेल हे लवकरात लवकर त्यांचं काम का करत नाही आहे. कारण की मागे जे म्हणजे गावकऱ्यांनी ज्याला आंदोलन केलं किंवा चाचाने टाकीवरचं आंदोलन झालं असेल, त्यानंतरच म्हणजे आम्हाला असं वाटलं की ज्यावेळेस किंवा आंदोलन किंवा कोणती ज्यावेळेस आम्ही ॲक्शन घेतो त्याच्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन घेते, त्याच्या आधी काही नाही. पण जे त्यांचं काम चालू आहे ते त्यांच्या पद्धतीने काम करतील. आमचा तर विश्वास सर्वांवर आहे. फक्त आम्हाला एवढं वाटतं की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. तपासावर तू समाधानी आहेस? तर हा तपास पूर्ण झाला यानंतरच आम्ही सांगू की आम्ही या तपासावर समाधानी आहोत किंवा नाही. आणि जे आम्ही वारंवार म्हणतो की जे आज समाधान आम्हाला हे आता तिळभर भेटणार आहे ज्यावेळेस माझ्या वडिलांना न्याय मिळेल आणि पोलीस प्रशासन त्यांच्या प्रकारे काम करते. आमचा सर्वांवरच विश्वास आहे, ते लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून देते. वैभवी, खरं तर या 2 महिन्यामध्ये तुझी जी काही अभ्यासाची शृंखला होती ती सुद्धा ब्रेक झाली. पण पुन्हा परत तुला उभं राहावं लागेल, पुढे जावं लागेल. तर त्या अनुषंगानं काय नियोजन असेल तुझं? नियोजन म्हणजे आता 11 तारखेला बोर्डची एक्झाम आली आहे, मला ती एक्झाम द्यायची आणि नीटसुद्धा क्रॅक करायची. पण मग अभ्यासात मन लागतात? आमचं मन आता कुठेच लागत नाही. आज 2 महिने झालं आम्हाला पावलोपावली आज माझ्या वडिलांची आठवण येते. हे दुःख आम्ही वारंवार सांगतोय. आज आमच्या कुटुंबामध्ये इतकं दुःख आहे, नाही तर आमच्या गावातच पूर्ण दुःख आहे. आमचं गाव शून्य, आम्ही कोणच या दुःखातून आज सावरू शकलो नाही. नक्कीच आपण बघतोय की वैभवीला खरं तर परीक्षेला सामोरे जायचं आहे. पण या 2 महिन्यामध्ये जी काही अभ्यासाची शृंखला आहे ती पूर्ण ब्रेक झाली आहे. पण पुन्हा उभा राहण्यासाठी तिला समाज धीर देतो आहे, कुटुंबीय धीर देत आहेत. मात्र तिचा जो प्रश्न आहे तो आणखी अनुत्तरित आहे की यात माझे वडील मला परत भेटणार आहेत का? गोविंद शेळके, ABP माझा, मसाजोग. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.